नमस्कार. चंद्रकांत मिसे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कर्नाटकमधील श्री दत्त क्षेत्र कुमशी या स्थानाची माहिती घेणार आहोत. दत्तात्रयांचा तिसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी भीमा नदीच्या काठी निस्सिम भक्त त्रिविक्रम भारती यांना विश्वरूप दर्शन दिले. ज्यावेळी नृसिंह सरस्वतीने विश्वरूप दर्शन दिले त्यावेळी उमटलेल्या पादुका आजही येथे आहेत. तर माझ्यासोबत चला श्री दत्त क्षेत्र कुमशी संपूर्ण दर्शन घेऊ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं अवश्य लिहा. तर चला मित्रांनो, आज आपण कुमशी क्षेत्राचं दर्शन घेऊया. वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 24 मध्ये निस्सिम भक्त त्रिविक्रम भारती यांना वैशाख शुद्ध दशमीला विश्वदर्शन दिल्याचा उल्लेख आहे. भीमा नदीच्या काठी श्रीनृसिंह सरस्वतींनी विश्वरूप दर्शन दिलेले स्थान म्हणजेच श्री दत्तक्षेत्र कुमसी होय. दिवसेंदिवस या स्थानाचा महिमा वाढत असून येथील दर्शनाने व नामस्मरण आणि पूजनाने भक्तांना संकटाच्या भवसागरातून पार पडण्यासाठी श्रीनृसिंह सरस्वतींचे आशीर्वाद मिळत आहे असा भाविकांचा अनुभव आहे. ज्यावेळी श्रीनृसिंह सरस्वतींनी विश्वरूप दर्शन दिले त्यावेळी उमटलेल्या पादुकांचे दर्शन येथे आपणास घडते. हे स्थान श्री क्षेत्र गाणगापूर येथून खूप जवळ आहे. गाणगापूर ते चौडापूर, चौडापूर ते अफझलपूर 22 किलोमीटर आणि अफझलपूर ते देवणगाव 5 किलोमीटर, देवणगाव ते कडलेवाड 7 किलोमीटर, तेथून कडलेवाड ते कुमसी 2 किलोमीटर असे श्री क्षेत्र गाणगापूर ते कुमसी अंतर अंदाजे 35 किलोमीटर आहे. अक्कलकोटहून गाणगापूरला जाताना अफझलपूर हे गाव लागते. भीमा नदीचा पूल संपल्यावर उजव्या बाजूस देवणगाव आहे. भविष्यात या ठिकाणी भाविकांची आणखी वर्दळ वाढणार आहे. याकरिता नृसिंहवाडीच्या धर्तीवर या स्थानाचा जीर्णोद्धार करण्याची योजना आहे. श्री त्रिविक्रम भारती सेवा समितीच्या माध्यमातून महामुनी त्रिविक्रम भारती यांच्या 14व्या पिढीतील धर्मदर्शी श्री रघुनाथ भट जोशी यांनी या जीर्णोद्धाराकरिता समस्त श्रीदत्त भक्तांना आवाहन केलेले आहे. तर चला मित्रांनो, या पवित्र स्थानाची आपण महती जाणून घेऊया. त्रिकालाबाधित सत्य असणारे स्वामी समर्थांच्या उक्तीप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते तपोवन परमपुण्य व पवित्र स्थान ठरले व मानले जाते.
कोणत्याही क्षेत्राचे महत्त्व व पावित्र्य वास्तव करणाऱ्या व्यक्तीची योग्यता व त्याची साधना यावरच अवलंबून असते. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात असलेल्या सिंदगी तालुक्यामधील श्री क्षेत्र कुमसी हे छोटेसे गाव एक पुण्यक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. याचे कारण उग्र नरसिंहाची मानसपूजा करणारे सकल वेदपारंगत, त्रिकालज्ञानी, घोर तपश्चर्या करणारे महामुनी श्री त्रिविक्रम भारती यांची ही कर्मभूमी आहे. येथे सकाळी 6 वाजता विश्वरूप दत्त पादुकांचे नित्य रुद्राभिषेक, दुपारी 12 वाजता आरती, महानैवेद्य, संध्याकाळी 7 वाजता आरती, शेजारती चालू असते. पहाटे 5 वाजता काकड आरती, गुरूंचे भजन, दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत भक्तांसाठी प्रसाद व्यवस्था केली जाते. त्यामुळे कुमसी हे दत्तक्षेत्र जगतपथावर आपले नाव अंकित करत आहे. विश्वरूप पादुका मंदिराचा व त्रिविक्रम भारती यांच्या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार, श्री दत्तात्रय व श्री नृसिंह सरस्वती स्वामी मंदिराचे निर्माण, ध्यान मंदिराचे निर्माण, भक्तांना राहण्यासाठी निवासस्थान, अन्नदान, गोशाळेचे निर्माण, संस्कृत हिंदू धर्माच्या परंपरेतील गुरुकुल स्थापने, अनाथ मुलांसाठी शिक्षण व राहण्याची व्यवस्था, वृद्धाश्रम, गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य केंद्र वगैरे भरपूर कार्य करावयाचे श्री विक्रम भारती सेवा समितीने योजिले आहे.
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः। 700 वर्ष पूर्वी त्रिविक्रम भारती बहुत बड़ा मुनि, 3 वेद मुखोद्गत, महान पंडित, महान तपस्वी, उनको दत्त महाराज विराट रूप दर्शन हो गया। उनका समाधि है, ये 3 पत्थर है ना, त्रिविक्रम भारती सिंबल है। अंदर से गुफा है, अभी तक समाधि स्थिति में है। उनका ध्यान में, उनका मानस पूजन में डेली विष्णु आ गया उस स्पॉट में। वो पवित्र भूमि है। सो मिती वैशाख शुद्ध दशमी माध्यान्ह काली विश्वरूप दाखवल्यानंतर गुरुचरण में सरेंडर हो गया। गुरु महाराज उनका कृपा हो गया, आज कलमश दूर हो गया, आपका पुनर्जन्म ने आप ईश्वर में लीन करो, आदेश हो गया गुरु महाराज को। नंतर उनका संजीवनी समाधि है, त्रिविक्रम भारती मुनि को संजीवनी समाधि है। 3 पत्थर है ना, अंदर से गुफा है, अभी तक समाधि स्थिति में, डेथ नहीं, उनका समाधि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ। श्रीमदनंत श्री विभूषित फललक्ष्मी नरसिंहराज जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी श्री विद्याधरी राध सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी माता सुमति वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी।
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद समजेना. ते धावतच त्या पालखीजवळ गेले. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहांना आपल्या उपास्य दैवताला साष्टांग नमस्कार घालून ते म्हणाले, महाराज, आप मला नृसिंह रूपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो. आप ब्रह्मा विष्णू महेश रूप आहात. अविद्यामायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षुंनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नृसिंह आहात. आता मला निजरूपात दर्शन देण्याची कृपा करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून विश्वरूप दाखविले. त्यावेळी श्री गुरु त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटाव्याला आलो. तू मानस पूजेत नृसिंह मूर्तीची पूजा करतोस. त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना. जे नृसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का, हे तूच ठरव. श्री गुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतींच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्री नृसिंह सरस्वती व आपले उपास्य दैवत नृसिंह एकच आहे. श्री गुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्यांना खात्री पटली. मग ते श्री गुरूंना शरण गेले व त्यांचे स्तवन करू लागले. ते म्हणाले, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळीकाळालाही जिंकेल. आपण भवसागरतारक त्रैमूर्ती अवतार आहात.
आज आपले चरणदर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीनी अशी प्रार्थना केली असता श्री गुरु त्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही असा वर देऊन श्री गुरु गाणगापुरास परत गेले. श्री गुरु महात्म्य हे असे आहे. त्रैमूर्ती अवतार असलेले श्री गुरु नृसिंह सरस्वती आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच भूतलावर मनुष्य रूपाने राहिले होते. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रह्म स्वरूप आहे असे वेदपुराणेही सांगतात. म्हणून श्री गुरु त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. हे स्थान म्हणजेच श्री क्षेत्र कुमशी, जेथे श्री त्रिविक्रम भारतीस विश्वरूप दर्शन घडले, तेथेच श्री पादुका आहे. द्वापारयुगापासून कलियुगापर्यंत भगवंतांनी केवळ 2 वेळाच विश्वरूप दर्शन दिल्याची कथा आपण जाणतो. प्रथम विश्वरूप दर्शन श्री कृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला व दुसरे विश्वरूप दर्शन दत्तावतारी नरसिंह सरस्वती स्वामींनी श्री क्षेत्र कुमसीच्या तपोभूमीत महामुनी त्रिविक्रम भारती यांना दिले. या व्यतिरिक्त कोणत्याही पुराणात विश्वरूप दर्शनाचा उल्लेख नाही. आजही या पवित्र क्षेत्राच्या दर्शनाने घोर पातकांचा नाश होतो. येथील नामस्मरण व पूजनाने संसारिक व अन्य तापाने हतबल झालेल्यांना मुक्त व भवसागरातून पार करण्याची पवित्र शक्ती या विश्वरूप दर्शन क्षेत्री आहे असा भाविकांचा अनुभव आहे. या श्रीदत्त क्षेत्राला आवर्जून सर्व भाविकांनी भेट द्यावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आपण सर्वांना बरीचशी माहिती मिळालेली असेल. कुमशी, जिथे श्री नरसिंह सरस्वती महाराजाने त्रिविक्रमादित्य महामुनींना विश्वरूप दाखवलेलं हे पवित्र स्थान आहे. ह्या पवित्र स्थानाचं आपल्याला रिडेव्हलपमेंट आणि रिजुविनेशन करायचं आहे, जेणेकरून तिथे पारायण सभा मंडप, मेडिटेशन सेंटर आणि मंदिर उभारण्यात येईल. आणि ह्या कार्याकरता सर्व दत्तभक्तांनी एकत्र येऊन तन मन धनाने सहकार्य करावे हीच विनंती. इच्छुक दात्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.